नमस्कार. मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलमध्ये नव्या अपडेटमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. तर आदिवासी विभागांतर्गत जवळपास 602 पदांकरता नवी भरती प्रक्रिया सुरू झाली असून दिनांक 23 नोव्हेंबरपासून अर्ज नोंदणी सुरू झाली आहे आणि 13 डिसेंबर सर्वात शेवटची तारीख आहे. तर यामध्ये पहिलं पद आहे वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक. तर याकरता मान्यताप्राप्त विद्यापीठाची किमान द्वितीय श्रेणीतील कला, विज्ञान, वाणिज्य किंवा विधी पदवी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची शिक्षण किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची शिक्षण किंवा शारीरिक शिक्षणशास्त्र पदवी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. म्हणजेच कोणत्याही ग्रॅज्युएशन कॅन्डिडेट अर्ज करू शकतात. संस्थात्मक व्यवस्थापन, शैक्षणिक प्रशासन, तपासणी आणि सवयी, खेळासाठी योग्यता यांचा अनुभव असलेल्या उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल. दुसरं पद आहे संशोधन सहाय्यक. वेतन श्रेणी S14 मध्ये असणार आहे. तर यामध्ये मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी धारण जे करत असतील परंतु गणित आणि अर्थशास्त्र, वाणिज्य आणि सांख्यिकी शास्त्र यापैकी कोणत्या विषयातील पदवी धारण केलेल्या उमेदवारास प्राधान्य राहील. तर यामध्ये पाहू शकता की अर्थशास्त्र, वाणिज्य, गणित आणि सांख्यिकी शास्त्र यामध्ये पदवी धारण केलेले उमेदवार यामध्ये प्राधान्य असेल तर येथे देखील मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी उत्तीर्ण असणार आहे. म्हणजेच एज्युकेशन क्वालिफिकेशन लागणार आहे. त्यानंतर तिसरं पद आहे उपलेखापाल मुख्यलिपिक. वेतन श्रेणी S13. तर यामध्ये मान्यताप्राप्त विद्यापीठाची जे पदवी धारण करीत आहेत परंतु पदव्युत्तर पदवी अथवा शिक्षणशास्त्रातील पदवी धारण करणाऱ्या उमेदवारांना यामध्ये प्राधान्य राहणार आहे. चौथं पद आहे आदिवासी विकास निरीक्षक. वेतन आहे येथे श्रेणी S13 मध्ये देण्यात आलेलं आहे. त्यामध्ये मान्यताप्राप्त विद्यापीठाची जे पदवी धारण करत आहेत असे उमेदवार अर्ज करू शकतात परंतु पदव्युत्तर पदवी अथवा शिक्षणशास्त्रातील पदवी धारण करणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल. त्यानंतर वरिष्ठ लिपिक, सांख्यिकी सहाय्यक. वेतन श्रेणी गट S8. तर याकरता मान्यताप्राप्त विद्यापीठाची जे पदवी धारण करीत आहेत परंतु गणित, अर्थशास्त्र, वाणिज्य आणि सांख्यिकी शास्त्र यापैकी एक विषयासह पदवी धारण करणाऱ्या उमेदवारांना नियुक्तीसाठी प्राधान्य देण्यात येईल. त्यानंतर लघु टंकलेखक. याकरता ज्या व्यक्तीने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केली आहे किंवा शासनमान्य समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केली असावी आणि ज्या व्यक्ती शासकीय लघुलेखनाचा वेग किमान 80 शब्द प्रति मिनिट आणि इंग्लिश टंकलेखनाचा वेग किमान 40 शब्द प्रति मिनिट व मराठी टंकलेखनाचा वेग किमान 30 शब्द प्रति मिनिट या अर्थाच्या शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र धारण करीत असतील जे उमेदवार असतील तर असेच विद्यार्थी अर्ज करू शकतात. त्यानंतर 7वं पद आहे अधीक्षक पुरुष. तर याकरता मान्यताप्राप्त विद्यापीठाची समाजकार्य किंवा समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण तसेच आदिवासी प्रशासन शाखेतील मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी धारण करणारे उमेदवार अर्ज करू शकतात. अधीक्षक स्त्री. तर याकरता मान्यताप्राप्त विद्यापीठाची किंवा समाजकार्य किंवा समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी प्रशासन शाखेतील मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी धारण करणारा उमेदवार येथे असावा. त्यानंतर प्राधान्य देण्यात येईल. तर याकरता 9वं पद आहे गृहपाल. वेतन श्रेणी असणारे S14. तर याकरता मान्यताप्राप्त विद्यापीठाची समाजकार्य किंवा समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण प्रशासन शाखेतील मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी धारण करणारे उमेदवार असावे. त्यानंतर गृहपाल B. तर याकरता देखील सामाजिक कार्य किंवा समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण प्रशासन शाखेमध्ये मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी धारण केली पाहिजे. त्यानंतर ग्रंथपाल या पदाकरता ज्यांनी माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण केली आहे आणि ज्यांनी ग्रंथालयीन प्रशिक्षण शासन मान्यताप्राप्त महाविद्यालयाने अथवा संस्थेने प्रमाणपत्र धारण केले आहे परंतु ग्रंथालय शास्त्र यामधील पदविका धारण करणाऱ्या आणि किमान 2 वर्षापेक्षा कमी नाही इतका ग्रंथालय कामाचा अनुभव असलेल्या उमेदवारांना पसंतीक्रम राहणार आहे. त्यानंतर सहाय्यक ग्रंथपाल याकरता ज्यांनी माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण केली आहे आणि ज्यांनी मान्यताप्राप्त संस्था किंवा महाविद्यालय ग्रंथालय प्रशिक्षण प्रमाणपत्र धारण केले आहे असे कॅन्डिडेट अर्ज करू शकतात. त्यानंतर 16वं पद आहे परीक्षा सहाय्यक. तर याकरता ज्यांनी माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण केली आहे तर असे कॅन्डिडेट अर्ज करू शकतात. त्यानंतर उच्च माध्यमिक शिक्षण सेवक. मानधन 20,000 रुपये. तर याकरता मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा द्वितीय श्रेणी पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच B.Ed किंवा समकक्ष पदवी धारण करणारा उमेदवार अर्ज करू शकतात. विषयनिहाय आवश्यक शैक्षणिक अर्हता पुढील प्रमाणे. तर यामध्ये उच्च माध्यमिक शिक्षण सेवक मध्ये इंग्रजी माध्यम याकरता MA किमान द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. B.Ed किमान द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण आवश्यक आहे. मराठीमध्ये MA मराठीमध्ये द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण आवश्यक आहे. B.Ed ला संबंधित विषयाची अध्यापन किमान द्वितीय श्रेणीमध्ये असणे आवश्यक आहे. त्यानंतर गणितमध्ये MSc गणित किमान द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर दुसरा B.Ed किमान द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्यानंतर जीवशास्त्र MSc जीवशास्त्र
किमान द्वितीय श्रेणीमध्ये उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर इथे दुसरी आहे बी.एड किमान द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्यानंतर रसायनशास्त्र एम.एस.सी. रसायनशास्त्र किंवा द्वितीय श्रेणीमध्ये उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्यानंतर बी.एड किमान द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तर अशा प्रकारे शिक्षण सेवक पदाकरता प्रत्येक विभागानुसार येथे शैक्षणिक पात्रता देण्यात आली आहे. तर PDF फाईल डाउनलोड करून संपूर्ण माहिती तुम्हाला पाहायची आहे. त्यानंतर माध्यमिक शिक्षण सेवक मराठी माध्यम याकरता 18,000 वेतन आहे. उमेदवार पदवी आणि बी.एड व समकक्ष अर्थधारण असणं आवश्यक आहे. त्यानंतर विषयनिहाय आवश्यक शैक्षणिक अर्हता इंग्रजीमध्ये बी.एड इंग्रजीमधून हवं आहे. गणित BSc मॅथ्स हवं आहे. त्यानंतर विज्ञानमध्ये BSc हवं आहे. त्याचबरोबर इतरमध्ये इतिहास मराठी त्यानंतर भूगोलमध्ये हिंदी किंवा अर्थशास्त्र जर असेल तर असे कॅन्डिडेट देखील अर्ज करू शकतात. त्यानंतर प्राथमिक शिक्षण सेवक तर याकरता उमेदवार 10वी किंवा 12वी त्यामध्ये उमेदवार SSC किंवा HSC अधिक D.ED व समकक्ष अर्थ धारण करणारा असावा. शिक्षण पात्रता परीक्षा असणे बंधनकारक आहे म्हणजे TET लागणार आहे. त्यानंतर तुम्ही पाहू शकता की प्राथमिक शिक्षण सेवक 16,000 वेतन असून उमेदवाराचे वय 11 ते 12वी पर्यंत शिक्षण इंग्रजी माध्यमातून होणे आवश्यक आहे. तसेच D.ED पदविका इंग्रजी माध्यमातून उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. शिक्षक पात्रता परीक्षा त्याचबरोबर टीचर इलिजिबिलिटी टेस्ट उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्यानंतर 18व पद आहे उच्च श्रेणी लघुलेखक. याकरता शासनमान्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा बोर्डाची SSC किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असणे पाहिजे. उच्च श्रेणी लघुलेखक इंग्रजी शासनमान्य वाणिज्य प्रमाणपत्र टायपिंग सर्टिफिकेट लागणार आहे 120 शब्द प्रति मिनिटचं आणि लघुलेखनाचं देखील लागणार आहे. उच्च श्रेणी लघुलेखक मराठीमध्ये शासनमान्य वाणिज्य प्रमाणपत्र मंडळाची 120 शब्द प्रति मिनिट लघुलेखन परीक्षा उत्तीर्ण असला पाहिजे. त्यानंतर उत्तरामध्ये 1 व 2 करताय इंग्रजीमध्ये दोन्ही लघुलेखन 120 शब्द प्रति मिनिट असल्यास प्राधान्य असेल म्हणजे दोन्ही जर टायपिंग असेल तर त्यांना प्राधान्य देण्यात. इंग्रजी टायपिंग 40 शब्द प्रति मिनिट मराठी टायपिंग 30 शब्द प्रति मिनिट आवश्यक आहे. त्याचबरोबर MSCIT देखील किंवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण असणारे उमेदवार अर्ज करू शकतात. शेवटचं पद आहे निम्न श्रेणी लघुलेखक. याकरता माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा 10वी आणि 12वी उत्तीर्ण असलेले तरुण अर्ज करू शकतात. किंवा निम्न श्रेणी लघुलेखक इंग्रजीमध्ये शासनमान्य वाणिज्य प्रमाणपत्र मंडळाची 100 शब्द प्रति मिनिट इंग्रजीत लघुलेखन परीक्षा उत्तीर्ण असावा. त्याचबरोबर शासनमान्य वाणिज्य प्रमाणपत्र मंडळाची 100 शब्द प्रति मिनिट मराठी टायपिंग असावं. त्यानंतर वरील दोन्ही पेज जर कॅन्डिडेट उत्तीर्ण असतील तर त्यांना प्राधान्य देण्यात येईल. त्यानंतर इंग्रजी टायपिंग 40 शब्द प्रति मिनिट मराठी टायपिंग 30 शब्द प्रति मिनिट उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. सोबत MSCIT देखील उत्तीर्ण असण्याची नोटीस देण्यात आली आहे. तर अशा प्रकारे येथे शैक्षणिक पात्रता तुम्ही पाहून घेतली तर वयोमर्यादेत येथे सवलत देण्यात आली आहे. संपूर्ण डिटेल पाहून येथे अभ्यासक्रम देखील देण्यात आला आहे. तर या संदर्भातला व्हिडिओ स्पेशल आपल्या चॅनलवर अपलोड केला जाईल. तर येथे परीक्षा शुल्क 1000 रुपये आहे. ओपन कॅटेगरीसाठी रिझर्व्ह कॅटेगरीसाठी 900 रुपये इतका आहे. तर अशा प्रकारे संपूर्ण अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. तर अशा प्रकारे संपूर्ण पदांचा तपशील पाहूनच तुम्हाला हा ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. अशा प्रकारे ही महत्त्वाची अपडेट इतरांपर्यंत नक्की शेअर करा. तसंच ऑनलाईन अर्ज कसा भरायचा तर या संदर्भातला व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवर अपलोड केला जाईल. त्यामुळे अशा प्रकारे ऑनलाईन फॉर्म नोकरी अपडेट्स या संदर्भात खात्रीशीर माहिती न करता आपल्या मराठी अपडेट गुरु या YouTube चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.